आज आम्ही निघालोय सेकंड मान्सून ट्रिपला विथ अनदर फ्रेंड. मोस्टली लाईक आफ्टर 2 years, एक्झॅक्टली 2 years आम्ही आता या ग्रुप सोबत जातोय. सो चला बघूया कोण कोण आहे सोबत आणि एन्जॉय करूया ट्रिप. हॅलो, आपण कुठे चाललो? आपण कुठे जातोय? स्विमिंग पूलच्या हॉटेलला चाललोय आम्ही सगळेजण. आता लॉंग विकेंड आहे, सो त्यावेळेस आम्ही लोणावळ्याला जास्त वेळ न घालता ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हाला जास्त वेळ स्पेंड नव्हता करायचा. सो आम्ही त्यावेळेस असलेल्या लोणावळ्याला एक विला बुक केलाय. सो आम्ही तिथे स्टे स्टेशनला चाललोय. सो तुम्ही पण आमच्यासोबत स्टे ठेवून राहा आणि मी तुम्हाला नक्कीच आम्ही कोणती प्रॉपर्टी व्हिजिट करतोय ते दाखवते. स्विमिंग पूल हॉटेलला चाललोय. कोण कोण जातोय आपण? कोण जातोय आपण हॉटेलला? विहान त्याची फॅमिली, आम्ही, प्रणित त्याची फॅमिली, तनू तिची फॅमिली, आम्ही सगळे जण चाललो. व्हेरी गुड. एक नवीन ब्लॉगर आमच्या सोबत झालेला आहे. लवकरच मोठी झाली ती खूप छान ब्लॉगिंग करेल. पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणावळा जवळ करंदवळी गावामध्ये अंजुम विला आम्ही बुक केला आहे. पावसाळ्यामध्ये ट्रॅव्हलिंग करताना एक वेगळाच आनंद मिळतो. हिरवीगार झाडे, पर्वतरांगा, धबधबे, रिमझिम पाऊस असा निसर्गसृष्टीचा नजारा पाहत आम्ही ट्रॅव्हलिंग एन्जॉय करतोय. मी आता फर्स्ट लंच ब्रेक घेतोय आणि त्यानंतर आम्ही आमच्या विलाला जाऊ. सो ऑन द वेच जो मुंबई पुणे हायवे त्यावर तिथेच आम्ही एका शौर्यवाडा हॉटेलला थांबलोय. इथे आम्ही सगळेजण लंच करू आणि त्यानंतर विलाला जाऊ. इंडिपेंडेंस डे ची थीम के लिए लहान मुलांना खेळायसाठी इकडे सेक्शन आहे. सो आम्ही जस्ट नाव प्रॉपर्टी मध्ये पोहोचलोय. हलका हलका पाऊस सुरू आहे. तो हा हॉल आहे. सिटिंग एरिया आहे, भरपूर टीव्ही आहे. इथे डायनिंग एरिया आहे, सगळेजण बसून छान जेवता येईल. आणि इकडे ओपन किचन आहे जिथे आपल्याला गॅस, फ्रीज, प्युअरिट सगळं असं छान बेसिक सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. सो ही ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम आहे. एक छान बेड आहे मोठा. ड्रेसिंग आहे. एक मोठा वॉर्डरोब आहे छान. AC, फॅन, सगळ्या बेसिक कम्युनिटीज आहेत. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. सगळे ढग एकदम मस्त खाली आलेले आहे आणि छान पाऊस सुरू आहे. सो आजूबाजूला बरेच असे विलाज आहेत वेगवेगळे. सो हा फर्स्ट फ्लोअरला असा कॉमन एरिया आहे जिथे छान सोफा, त्यांनी कॅरम ठेवलेला आहे आणि एक मोठी बाल्कनी आहे. फर्स्ट फ्लोअरला 2 bedrooms आहेत. सो एक ही बेडरूम आहे, तिथे बेड, वॉर्डरोब वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि याला अटॅच वॉशरूम आहे.
हा हा भारीच. किती सुंदर दिसतंय. एकदम ढग सगळ्या माउंटेनला टच झालेली आहे. आणि मला वाटतं इथे अजून पण विलाजचं काम चालूच आहे. 2-3 विलाज अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. नाईस. सो ही सेकंड बेडरूम आहे फर्स्ट फ्लोअरला. सो इथे पण बेड, मोठं वॉर्डरोब आहे. आणि प्रत्येक रूमला व्ह्यू छान आहे. बेसिकली इथे पण बाल्कनी आहे. या व्ह्यूच्या प्रेमात पडायला होतं. खूपच सुंदर आहे. आणि हळूहळू ते ढग अजून खाली येत आहे. आता आम्ही तिकडनं आलोय बेसिकली, तेव्हा कमी होते आणि आता बघा तुम्ही. खूपच सुंदर नजारा आहे. सो बेसिकली ही प्रॉपर्टी 3 BHK, नॉट 3 BHK, मला वाटतं अजून 2 की 3 बेडरूम्स आहे. पण त्यांनी 3 BHK प्रॉपर्टी ओपन केलेली आहे. आम्हाला बेसिकली त्यांनी 3 BHK प्रॉपर्टी म्हणून ही आम्ही घेतलेली आहे. सो तुम्ही जसं बघितलं तर इथे 3 बेडरूम्स आहेत आणि बाकी सगळ्या पण अमेनिटीज आहेत, जसं स्विमिंग पूल, इंडोर गेम्स आणि त्यांचंच मेड पण आहेत, म्हणजे कुक पण आहेत. सो आपल्याला जर काही करून घ्यायचं असेल त्यांच्याकडून डिनर किंवा लंच, सो ते पण प्रिपेअर करून देतात. सो अशी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. व्ह्यूज तुम्ही बघू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे. पाऊस एकदम रिमझिम सुरू आहे, शॉवर सारखा. बट ते ढग जे आले आहेत ना खाली, त्यामुळे एकदम नजारा चेंज झालेला आहे. सो स्टे ट्यून. बघा आता आम्ही काय काय करतोय. मस्त फुल धमाल मस्ती चालू राहणार आहे. सो सेकंड फ्लोअरला आपण काय आहे बघूया. खूपच सुंदर. सो इथे ही टेरेस आहे आणि खूपच अमेझिंग व्ह्यू आहे. म्हणजे मी परत तेच बोलते, पण खरंच तुम्ही जिकडे नजर फिरवाल तिकडे माउंटेन्स आणि छान ग्रीनरी आणि खाली आलेले छान असे सुंदर ढग एकदम त्यांनी टच केलं. तुम्ही बघू शकता सुंदर विलाज पण आहे इथे. खूपच सुंदर वातावरण आहे. आणि ही आमची मंडळी गाडीतून सामान आणायला गेलेली आहे. फक्त हा थोडा पॅचच रस्त्याचा ठीक नाहीये, बाकी कम्प्लीट रस्ता एकदम छान आहे. आरामात आपली कार येऊ शकते, काहीच त्रास नाहीये. व्ह्यू एकदमच जबरदस्त. मान्सून मध्ये विजिट कराल तर तुम्हाला इकडे प्रचंड भारी व्ह्यू पाहायला भेटेल. आणि तिकडे आपल्याला कारला देवीचं मंदिर पण दिसतंय. गार्डनच्या बाजूलाच स्विमिंग पूल आहे शेड मध्ये. डेप्थ खूप आहे स्विमिंग पूलची. आणि हा स्विमिंग पूल फक्त मोठ्या लोकांसाठीच आहे. लहान मुलांसाठी थोडा अनसेफ आहे. बसायसाठी चेअर आणि टेबल आहे इकडे. समोर गार्डन मध्ये बसायसाठी झुला आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी स्लाइड्स आहे. तर गार्डन जरा मेंटेन करायला हवं होतं. दुपारच्या वेळी मुलांसोबत खेळणे, रील्स, डान्स, गप्पा गोष्टी यामध्येच गेली. स्पेशल चहा बाय मिसेस राऊत आणि मिसेस पाध्ये. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि हा आमचा आता विला रात्रीचा मस्त व्ह्यू आहे. सगळे लाईट्स छान लागलेत. आमचा मगाशी चहा पकोडे असा स्नॅक्स झाला
आता आम्ही जेवण ऑर्डर करू थोड्या वेळाने आणि मस्त असं सगळेजण एन्जॉय करतोय. स्विमिंग पूल फुल ब्ल्यू झालंय, पण पाणी थंड असल्यामुळे आम्ही उद्या स्विमिंग पूलमध्ये उतरू. बट लाईट्समुळे खूपच प्रिटी दिसतंय. आणि या आमच्या थकलेल्या 2 मैत्रिणी दिवसभर एवढ्या रील्स केल्या की आता एवढ्या थकून गेल्या. आणि आमचा शाहरुख खान. रात्री दमशराज, कार्ड्स असे गेम्स खेळलो. त्यानंतर जेवण झालं आणि परत आम्ही गप्पा करायला बसलो. नको रात्रीचे वाजले 2 आणि हे चहा पितय कोण. गुड मॉर्निंग. काल रात्री खूप पाऊस झाला. सकाळी उठून हा व्ह्यू पाहायला मिळत असेल तर मॉर्निंग खूपच प्रसन्न होईल, नाही का? एकदम शांतता आणि प्रसन्न असं वातावरण. मन एकदम शांत झालंय. एक खास छान व्ह्यू आणि टेरेसवर खूप पाणी जमा झालंय. सो इथे एक हा आमचा व्ह्यू. तिथे आमचे मुलं मस्त एन्जॉय करतायत. स्विमिंग पूल नाही बट ॲटलिस्ट हेच पाण्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करतोय. सो आम्ही आता निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला खूप धमाल मस्ती करून. सो अंटिल वी मीट अगेन. आयुष्य खूप सुंदर. बाय बाय.